पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी शरद पवारांची भेट घेतली। शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली। अजित पवारांच्या निधनानंतर डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी शरद पवार यांचं सांत्वन केलं। यावेळी अजितदादांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत इतर राजकीय सामाजिक विषयांवरही चर्चा झाली। काही दृश्य आपण पाहतोय। पुढारी समूहाचे चेअरमन पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी बारामतीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। सुप्रिया सुळेंचीही भेट घेतली आणि या सर्वांचं संपूर्ण पवार कुटुंबियांचं त्यांनी सांत्वन केलेलं आहे। सोबतच इतरही राज्यातल्या काही महत्त्वाच्या राजकीय सामाजिक विषयांवरही चर्चा झाल्याची माहिती आहे। मात्र हे दृश्य आपण पाहतोय, शरद पवार यांची डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी भेट घेतली त्यावेळचे हे दृश्य आहेत, त्यांचं सांत्वन केलंय। अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर आता पुढारी समूहाचे चेअरमन प्रतापसिंह जाधव, पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी शरद पवारांची आणि सुप्रिया सुळेंची भेट घेतली। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत, अधिकची माहिती देत आहेत। संदीप, अगदी विक्रांत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यानंतर गोविंदबागमध्ये येऊन पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली। सांत्वनपर ही भेट होती। अनेक राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातले लोक असतील, ही सगळेजण सध्या सांत्वनपर भेट घेतात। त्याच पद्धतीनं पुढारी वृत्त समूहाचे चेअरमन पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे गोविंदबागमध्ये काही वेळापूर्वी दाखल झाले होते, बारामती इथल्या त्यांच्या निवासस्थानी। आणि महत्वाचं म्हणजे काल ज्या नीरा नदीची जी पाहणी केली शरद पवार यांनी, प्रदूषणाबाबत त्यांनी ही पाहणी केली होती, त्या पाहणीचं डॉक्टर जाधव यांनी कौतुक देखील केलेलं आहे। आणि म्हटलं की या वयाची तुम्ही किंवा इतकी मोठी घटना घडून देखील तुम्ही सामाजिक जे भान दाखवलं त्याचं कौतुक डॉक्टर जाधव सर यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर इतर ज्या जुन्या आठवणी होत्या, मग कोल्हापूरच्या असतील किंवा साताऱ्यातल्या असतील, जुन्या काळातल्या आठवणी, सामाजिक काही विषय असतील, राजकीय काही विषय असतील, अशा विषयांवरही छोटेखानी त्या ठिकाणी ती चर्चा जी आहे ती झालेली आहे। आणि त्यानंतर आता पुन्हा डॉक्टर पद्मश्री प्रतापसिंह जाधव सर हे बारामतीहून कोल्हापूरला रवाना झालेले आहेत। धन्यवाद संदीप दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।